हरे कृष्ण. श्री गुरु अष्टक. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी लिहिलेल्या मंगल आरतीचं चौथं कडवं आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. चतुर्विधा श्री भगवत प्रसाद. तर असे हे जे आध्यात्मिक गुरु श्री गुरु आहेत ते विधा. चतुः म्हणजे चार आणि विधा म्हणजे प्रकारचे. तर चतुर्विधा श्री भगवत प्रसाद. तर श्री म्हणजे पवित्र असा भगवत प्रसाद म्हणजेच काय, भगवान श्रीकृष्णांना ते असे चार प्रकारचे विविध जे अन्नपदार्थ आहेत ते भगवंतांना अर्पण करतात आणि मग भगवंतांना नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला जो प्राप्त होतो तो प्रसाद. तर हे जे चार प्रकारचे पदार्थ असतात ते कोणते असतात? भक्ष्य. भक्ष्य म्हणजे चावून चावून खाण्याचे पदार्थ. तर आपण जसं भात चपाती वगैरे गोष्टी आहेत त्या चावून चावून खातो. दुसरं असतं चुष्य. चुष्य म्हणजे काय आहे तर चोखणे. जसं आपण चोखून चोखून लोणचं खातो, लोणच्याची फोड आंब्याची, आंबा चोखून खातो. नंतर आपण लिंबाची फोड असेल लोणच्यातली तर ती चोखून खातो. तर ते सगळं आहे ते चुष्य म्हणजे चोखणे यामध्ये येतं, प्रकारामध्ये येतं. नंतर आहे लेह्य. लेह्य म्हणजे काय आहे चाटणं. जसं आपण चटणी बोटाने घेऊन चाटून खातो. नंतर श्रीखंड आहे ते बोटाने घेऊन चाटून खातो. तर त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या लेह्य प्रकारात येतात. आणि पेय, विविध प्रकारची सुंदर सुंदर पेय, सरबत आहेत, फळांचे रस आहेत. तर हे सगळं आहे ते काय आहेत पेय या प्रकारात मोडलं जातं. तर असे हे जे श्री गुरु आहेत ते सदैव भगवान श्रीकृष्णांना चार प्रकारचे असे विविध स्वादिष्ट भोग म्हणजे नैवेद्य अर्पण करतात असं पहिल्या ओळीत दिलेलं आहे. चतुर्विधा श्री भगवत प्रसाद. तर असा भगवंतांना नैवेद्य दाखवल्यावर जो प्राप्त होतो तो भगवत प्रसाद आहे तो स्वादन्न तृप्तान हरिभक्त संघान. तर स्वादन्न म्हणजे काय, स्वादू अन्न म्हणजे अतिशय स्वादिष्ट अन्नपदार्थ जे भगवंतांना नैवेद्य दाखवून नंतर प्रसाद म्हणून प्राप्त झालेले आहेत ते तृप्तान हरिभक्त संघान. तर हा जो सगळा प्रसाद आहे तो सर्व भक्तांना वाटला जातो. आणि तो प्रसाद खाऊन हे सगळे जे हरिभक्त आहेत भगवान श्रीकृष्णांचे भक्त, हरिभक्त संघान, तर ते सगळे भक्त तृप्तान, तर दिव्य प्रसाद खाऊन ते तृप्त होतात. आणि हे सगळं बघतं कोण तर हे श्री गुरु बघतात. आणि पुढे आहे कृतवैव. कृत म्हणजे काय, बनवलेले. तर असे हे जे गुरु हे सगळं स्वयंपाक करता आहेत किंवा असा सगळा जो भगवंतांना अर्पण केलेला जो नैवेद्य आहे जो महाप्रसादाद्वारे प्राप्त झाला आहे तर ह्या महाप्रसादाचं वितरण म्हणजे सगळ्यांना वाटतं आहेत. तर त्यामुळे हे गुरु कृतवैव ते बघतात आणि त्यांना काय वाटतं, कृतवैव म्हणजे कृत अधिक एव म्हणजे कृत करतात, हे सगळं प्रसाद वितरण केला जातो. एव म्हणून तृप्तिम. तृप्तिम म्हणजे संतुष्टी. तर ते संतुष्ट होतात. सगळे भगवत प्रसाद खाऊन संतुष्ट झालेले पाहून श्री गुरुसुद्धा संतुष्ट होतात. आणि भजतः. तर भजतः सदैव. तर भजतः म्हणजे काय, ते अनुभव करतात. कसला अनुभव करता आहेत, तृप्तिम. तर तृप्तीचा अनुभव करतात. कधी असा अनुभव करतात, सदैव म्हणजे सदा एव. तर असे हे जे गुरु आहेत ते भगवंतांची सेवा करूनही नेहमी तृप्तीचा अनुभव करतात आणि भगवंतांच्या प्रसाद सगळ्या भक्तांना वाटूनही सगळे भक्त संतुष्ट झालेले पाहून हे स्वतः गुरुही सदैव संतुष्ट राहतात, संतुष्ट होतात. अशा श्री गुरूंना वंदे गुरो श्री चरणारविंद मी वंदन करतो. हे शब्द वाचूया.
चतुर्विधा श्री भगवत प्रसाद स्वादन्न तृप्तान हरिभक्त संगान कृत्वैव तृप्तिं भजत सदैव वंदे गुरोर्श्री चरणारविंदम. भाषांतर. गुरुदेव सदैव श्रीकृष्णांना 4 प्रकारचे स्वादिष्ट भोग अर्पण करतात: भक्ष्य, चुष्य, लेह्य आणि पेय. भक्ष्य म्हणजे चावणे, चुष्य म्हणजे चोखणे, लेह्य म्हणजे चाटणे आणि पेय म्हणजे पिणे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे अन्नपदार्थ, स्वादिष्ट अन्नपदार्थ भोग म्हणून भगवंतांना अर्पण करतात. जेव्हा गुरु पाहतात की सर्व भक्तगण भगवत प्रसादाचे आस्वादन करून संतुष्ट झालेले आहेत, तेव्हा ते गुरु देखील संतुष्ट होतात. अशा श्री गुरूंच्या चरणांप्रती मी माझे सादर प्रणाम अर्पण करतो. श्री गुरु अष्टकम की जय. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरि बोल.